नमस्कार मित्रांनो, सोलापूरचा गणेश पाटील या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आज चाललो आहे पुण्यापासून जवळ असलेलं फक्त 50 किलोमीटरवर असलेलं भुलेश्वर मंदिर आहे, जे की महादेवाचं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर असलेलं आहे, पूर्ण कोरीव काम असलेलं हे मंदिर आहे मित्रांनो. तर आत गेल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे मी दाखवेल, प्रत्येक गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न मी करेल या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती जे कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. आणि आज माझ्यासोबत येणार आहे माझा मित्र शुभम म्हणून माझा मित्र आहे मित्रांनो. तोही माझ्यासोबत आज येणार आहे. बघा, हा माझा मित्र आहे. हा माझ्यासोबत आज पूर्ण व्हिडिओमध्ये असणार आहे. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आज चला तर आपल्याला वर जायचं आहे. तुम्ही मागं बघू शकता. बघा, तुम्हाला दाखवतो, हे कमान आहे आणि त्याच्यावरती मंदिर आहे. तर आता आपल्याला तिथे जायचं आहे. तर इथून गाडीनं वर टेकडीवर असल्या कारणात व्हिडिओ काढायला पूर्ण अवघड होईल, म्हणून मी इथून खालून पायथ्याशी चालू केलेला व्हिडिओ. तर चला तर मग आपण आज जाऊयात. तर मित्रांनो, आता फायनली आता आपण पूर्ण वरती डोंगर चढून वर आलेला आहे. तर आता आपण जाऊयात मंदिरकडे. आणि तुम्हाला इथं पार्किंग वगैरे मागे माझ्यावर दिसू शकतं. बघा, तुम्ही बघू शकता माझ्या मागे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगसाठी ही काही इथं काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही कुठेही लावू शकता आणि काही पार्किंग चार्जेस नाही आहे, बिंदास लावू शकता. चला तर आता आपण मंदिरमध्ये जाऊयात. आज जाताना मित्रांनो, मंदिरात इथे चप्पल स्टँडची सोय केलेली आहे. इथे तुम्ही चप्पल, तुमचे शूज वगैरे इथे ठेवून जाऊ शकता. तर मित्रांनो, हे मंदिर बघू शकता तुम्ही. हा पूर्ण प्राचीन काळात असलेला, पूर्ण दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर आहे मित्रांनो. जवळपास हे खालून 70 फूट उंच असलेलं हे मंदिर आहे मित्रांनो. आणि प्रत्येक मंदिरात तुम्ही गेलात तर आजूबाजूला तुम्हाला प्रसादासाठी म्हणा, ते पूजेसाठी असलेलं जे काही घ्यावं लागतं, नारळ, फूल, हार, ते जे काही इथं बाजूला तुम्हाला बघू शकता. काही हे आहेत, पुस्तकं वगैरे आहेत महादेवांचे. आणि हे बघा मित्रांनो, हे छोटे छोटे पेंड आहेत महादेवांचे. सगळ्यात प्रिय असलेलं हे महादेवांचं डमरू मित्रांनो. हा मंदिर इतकं प्राचीन आहे, तर मित्रांनो इतकं सुंदर आहे मित्रांनो. आत गेल्यानंतर याचं जे कोरीव काम आहे आतल्या बाजूला, ते बघून थक्क व्हाल. इतकं सुंदर असं हा मंदिरचं कोरीव काम केलेलं आहे. मंदिरचं जे मुख्य द्वार आहे तिथूनच तुम्ही आत जाऊ शकता. बघू शकता किती सिंपल असलेलं हा मंदिर आहे. जाताना तर तुम्हाला खाली काही कोरलेलं नावं वगैरे लिहिलेलं आहे, तेही तुम्ही वाचून घेऊ शकता जाता. आणि आज जाताच तुम्हाला समोर एक छोटंसं कमानीत असलेलं बजरंगबलीचं मंदिर आहे. आणि आज जाताच मित्रांनो तुम्हाला हे बघा मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही किती अप्रतिम असलेलं कोरीव काम केलेलं मूर्ती आहेत. थोडंसं तुम्हाला हे सगळं भंग झालेलं दिसू शकतं. ह्याचं कारण मोगलाचं जे काळ होता मित्रांनो, जेव्हा हिंदू मंदिरांची जे तोडफोड केलेली होती, त्या मंदिरमधलं हा एक भुलेश्वर मंदिर हे पण त्यात सामील होतं. हे म्हणून ह्या सगळ्या इथे जे मोगलकालीन तेव्हा झालेलं होतं, जे हिंदू धर्मांचं, ते सगळं ह्या मंदिरातही तोडफोड केलेली आहे मित्रांनो. आणि हा नंदीचं तर हा इतकं अप्रतिम बनवलेला आहे मित्रांनो, बघू शकता. आणि हे आपलं महादेवांचं त्रिशूल. आणि आज जाताच मित्रांनो, हा इतकं प्रसन्न करलेला हे लिंग आहे मित्रांनो, महादेव पिंड असलेलं महादेवांचं. बघू शकता. तसं मी पण थोडंसं दर्शन करून घेतला. महादेवाचं दर्शन घेणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, एक महत्त्वाचं असं आहे की तुम्ही बघू शकता का नाही, सगळं किती सुंदर कोरीव काम केलेले मूर्ती आहेत. तर मित्रांनो, ह्या मूर्तीचं एक महत्त्वाचं असं आहे मित्रांनो, कोरीव काम केलेलं जे आपले प्रत्येक असं उल्लेख केलेला मित्रांनो, रामांचाही या मूर्तीचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि महाभारताचाही उल्लेख करून आलेला आहे.
तुम्ही बघू शकता मित्रांनो, इतकं भंग झालेलं हे मंदिर मूर्ती आहेत, तरीही आकर्षित करून घेणारं ही मूर्ती आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, ह्यावरून आपल्याला कळतं की त्या मंदिरचं शिल्प कलेचा हा तुम्ही किती सुंदर आता शिल्पकला केलेलं आहे, कोरीव काम केलेलं आहे मित्रांनो. ह्याला शब्द नाही, इतके सुंदर असे तरी सुद्धा आपलं लक्ष वेधून घेणारे हे मूर्ती आहेत मित्रांनो, कोरीव काम केलेलं. तुम्हालाही कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका मित्रांनो. त्या मंदिरचं जे कोरीव काम केलेलं आहे ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हे पूर्ण मंदिर मित्रांनो, हे पूर्ण मंदिर हे मूळ मंदिर हे असलेलं मित्रांनो 13व्या शतकात असलेलं हे मंदिर आहे. बघू शकता किती सुंदर हा कलाकृतीने केलेलं हा मंदिर आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे होता आपला महादेवचा प्राचीन काळात असलेला पुण्याजवळ असलेला हा भुलेश्वर टेम्पलचा व्लॉग. तर मित्रांनो, हे टेम्पलचा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि काही माहिती सांगायचं राहिलं असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.